नमस्कार, मी जीवन वाडई तुमचं स्वागत करतो एडुकेअर क्लासेस अमरावतीच्या यूट्यूब चॅनलवरती। या ठिकाणी आपण आज टी-ई-टी, सी-टी-ई-टी यामध्ये येणारं पेपर 2चा विज्ञान हा भाग शिकणार आहोत। तर सी-टी-ई-टी आणि टी-ई-टीला विज्ञान हा विषय असतो सायन्स विद्यार्थ्यांसाठी। तर विज्ञानमध्ये नेमकं कुठला घटक येतात, कुठला सिलेबस असतो हा आपण बघणार आहोत। तर तुम्हाला माहीतच आहे की टी-ई-टी हा स्टेट बोर्ड कंडक्ट करत असतो आणि सी-टी-टी हा सेंट्रल बोर्ड कंडक्ट करत असतो। तर या दोन्ही सिलेबसमध्ये काही साम्य तुम्हाला दिसून येतं, तर काही कॉमन घटक आहेत ते आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर आपण त्याचा सिलेबस काय आहे ते बघूच। तर तुम्हाला एक्झाम पॅटर्न माहीत असणं गरजेचं आहे की सी-टी-टी आणि टी-ई-टीसाठी एक्झाम पॅटर्न हा सेम असतो। जो मार्किंगचा पॅटर्न आपण बघतो तो सेम असतो। एकंदरीत जर टी-ई-टी आणि सी-टी-ईटीचा जर सिलेबस बघितला तर तुम्हाला घनश्याम सर एकत्रितपणे पूर्ण सिलेबस काय असतो, इलिजिबिलिटी काय आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिकपासून सगळ्या गोष्टी सांगणार आहेत। तर आपण विज्ञानचा सिलेबस पेपर 2 साठी टी-ई-टी आणि सी-टी-ईटीसाठी इन शॉर्ट पॅटर्न काय असतो हे बघणार आहोत। तर पॅटर्नमध्ये तुम्ही बघू शकता की एकंदरीत 5 सब्जेक्टचा समावेश या ठिकाणी होतो। पहिला सब्जेक्ट जर बघितला तर सी-डी-पी चाइल्ड डेव्हलपमेंट। तर चाइल्ड डेव्हलपमेंट हे 30 मार्क्ससाठी असतात। 30 प्रश्न त्याचे असतात, 30 मार्क्ससाठी असतात। त्यानंतर लँग्वेज असतो 30 मार्क्ससाठी, त्याचे सुद्धा 30 प्रश्न असतात। लँग्वेज 2 ते सुद्धा 30 मार्क्ससाठी 30 प्रश्न असतात। जर आपल्या महाराष्ट्रातील मुलं बघितले तर लँग्वेज 1 मराठी घेऊ शकतो आणि लँग्वेज 2 ही इंग्लिश असतात किंवा हिंदी सुद्धा घेऊ शकतो। ऑरमध्ये 2 आपण लँग्वेज या ठिकाणी घेऊ शकतो। आता जे सायन्स फॅकल्टीशी रिलेटेड जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मॅथमॅटिक्स आणि विज्ञान हे 60 मार्क्ससाठी असतात। म्हणजे 30 मार्क्ससाठी मॅथमॅटिक्स आणि 30 मार्क्ससाठी विज्ञान असतो। आणि जे विद्यार्थी आर्ट फॅकल्टीशी रिलेट असतात म्हणजेच सोशल स्टडीजशी रिलेट असतात त्यांना जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स हे विषय 60 मार्क्ससाठी असतात। त्यानंतर पूर्ण टोटल आपले जे मार्क्स आहे टोटल मार्क्स 150 आणि टोटल प्रश्नसुद्धा 150 आणि यासाठी टाईमसुद्धा असतो 150 मिनिटांचा। तर तुम्ही 150 मिनिटामध्ये हे 150 प्रश्न 150 प्रश्न तुम्ही सोडवू शकता। आता 150 प्रश्नांसाठी जे 150 मिनिटं असतात त्यांच्यासाठी मग पॅटर्न कसा असतो तर ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी प्रश्न त्या ठिकाणी असतो। हा आपला एकंदरीत एक्झामचा पॅटर्न झाला टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी। आणि स्पेसिफिक मी फक्त पेपर 2 साठी घेतला, विज्ञान किंवा सोशल स्टडीसाठी। तर मी विज्ञान शिकवणार, तर त्यासाठी विज्ञानचा सिलेबस काय असणार टी-ई-टीसाठी। तर हा टी-ई-टी साठीचा सिलेबस आहे। विज्ञानमध्ये कुठले घटक असणार तर हा टी-ई-टी म्हणजे स्टेट बोर्डनी कंडक्ट केलेला सिलेबस आहे। जो स्टेट बोर्डचे आपले बुक्स आहेत तर त्यांनी हा कंडक्ट केलेला सिलेबस आहे। त्यामध्ये कुठले घटक येणार ते आपण बघणार। तर सर्वप्रथम आपण घटक बघू सिलेबसमध्ये कुठले येणार स्टेट बोर्डमध्ये। साऊंड, इलेक्ट्रिक करंट अँड सर्किट अँड लाईट। आता साऊंडशी रिलेटेड काही घटक येणार, काही इलेक्ट्रिक करंट काय आहे, इलेक्ट्रिक करंट कसा फॉर्म होतो, त्यानंतर टेम्परेचर काय असतं हे घटक यामध्ये येणार। त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड नॉन मेटल्स। स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स काय आहे, मेटल्स काय आहे, नॉन मेटल्स काय आहे। आता स्ट्रक्चर ऑफ ॲटम्समध्ये तुम्हाला माहीत आहे की जे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तुम्हाला माहिती असेल की एलिमेंट्स कसे फॉर्म होतात। टोटल एका पिरियडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट्स आहेत। तर ते 118 एलिमेंट्सचा शोध कोणी लावला, ते 118 एलिमेंट्स कसे आले, त्या 118 एलिमेंट्समध्ये मेटल्स कुठले आहे आणि नॉन मेटल्स कुठले आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। आता तुम्हाला लक्षात येईल की काही विज्ञानांमध्ये मराठीचे सुद्धा विद्यार्थी असू शकतात ज्यांना इंग्रजीमध्ये काही नाही, तर आपण त्यामध्ये सुद्धा मराठीचे सुद्धा वर्ड वापरू आणि इंग्रजीचे सुद्धा। पण विज्ञान घेत असताना काही अशा गोष्टी असतात की आपल्याला इंग्लिशमध्ये चांगल्या प्रकारे समजते, तर काही वर्ड माझे इंग्लिशमध्ये येणार। जर कुणाला काही समजलं नाही तर आपण त्यावर सुद्धा डिस्कस करू की मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, ठीक आहे। मेटल्स आणि नॉन मेटल्स। त्यानंतर चेंज ऑफ मॅटर, मूव्हिंग थिंग्स, पीपल्स अँड आयडियाज। चेंज ऑफ मॅटर्स, आता ज्या आपल्या अराउंड्समध्ये जे काही मॅटर्स आहे, आता तुम्ही बघू शकता की डिफरंट टाईप्स ऑफ मॅटर्स आहे। फिजिकल मॅटर्स आहे, काही केमिकल्स मॅटर्स आहे, मॅटर्सचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे ते सुद्धा यात। आणि ते कसे चेंज होतात, फिजिकली चेंज होतात की केमिकली चेंज होतात, या सुद्धा गोष्टी आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्यानंतर मॅग्नेट अँड मॅग्नेटिझम। आता मॅग्नेट काय आहे, मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी काय आहे, है ना।
नॉर्थ साऊथ पोल काय आहे, मॅग्नेट कसे एक दुसरीकडे अट्रॅक्ट होतात, कसे रिपल्ड होतात, म्हणजे एक दुसरीकडे कसे वेगळे होतात, ह्या सुद्धा गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर कंपाऊंड्स, कंपोनंट ऑफ फूड, मटेरियल्स अँड नॅचरल रिसोर्सेस. आता फूड आहे, डिफरंट टाईप्स ऑफ फूडचे कंपाऊंड आहेत, डिफरंट टाईप्स ऑफ रिसोर्स आहे. कुठल्या गोष्टींपासून आपल्याला फूडपासून कुठल्या गोष्टी मिळतात, जसे की न्यूट्रियंट्स आहे, प्रोटीन्स आहे, मिनरल्स आहे. ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला फूडपासून, आपल्याला अन्नद्रव्यापासून मिळत असतं. तर त्याच्या वेगवेगळे रिसोर्सेस काय आहे आणि कुठकुठले रिसोर्सेस आहे. फूड, सोर्सेस ऑफ फूड अँड क्लिनिंग ऑफ फूड. आता फूड खात असताना वेगवेगळे कुठले सोर्स आहे फूडचे, है ना. त्यामध्ये आपण प्रोटीन खातो, कुठल्या फूडपासून प्रोटीन मिळतं, मिनरल्स कुठल्या फूडपासून मिळतं, त्यानंतर कार्बोहायड्रेट कुठल्या फूड्सपासून मिळतं, फॅट्स कुठल्या फूड्सपासून मिळतं. हे वेगवेगळे रिसोर्स आपण बघणार आहोत फूडचे, आणि कुठले फूड्स त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे हे सुद्धा बघणार. फूड प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. आता फूडचं प्रोडक्शन कसं होतं, हा टॉपिक आपला ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे. त्याचं फूडचं प्रोडक्शन कसं होतं आणि कुठल्या पद्धतीनं त्याचं मॅनेजमेंट केलं पाहिजे हे सुद्धा आपण बघणार आहोत त्या ठिकाणी. त्यानंतर इफेक्ट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ, ह्युमन ॲक्टिव्हिटीज इन द इन्व्हायरमेंट, इन्व्हायरमेंटल कॉन्सर्न, रिजनल अँड नॅशनल. म्हणजे एकंदरीत जर विचार केला, आपल्या पॉप्युलेशनशी रिलेटेड हा टॉपिक आहे. पॉप्युलेशन ग्रोथ काय आहे, त्याचा कर्व किती आहे, वर्षानुवर्ष पॉप्युलेशनची ग्रोथ होत आहे, मग हे का होत आहे, त्याच्या मागचे रिझन्स काय, हे सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतरचा टॉपिक आहे सॉईल, एअर, वॉटर अँड पोल्युशन. सॉईल काय आहे, पोल्युशन. आता सॉईल, वॉटर अँड एअर तिन्हीचं पोल्युशन, आपण प्रदूषण कसं होतं, पाणी प्रदूषण कसं आहे, हवा प्रदूषण कसं आहे, त्यानंतर माती प्रदूषण कसं होतं, त्याचे टाईप्स कुठले, कुठले घटक त्याला रिस्पॉन्सिबल आहे पोल्युशन होण्यासाठी, वॉटरचे कुठले घटक आहे, त्याचे दुष्परिणाम काय, आणि या भागामध्ये आपण त्याचे रोग, जे डिसीज आपण डिसऑर्डर म्हणतो, हे सुद्धा बघणार आहोत. कुठल्या पोल्युशनमुळे कुठले डिसीज होतात, हा सुद्धा घटक आपण या ठिकाणी बघणार आहोत. मटेरियल्स ऑफ डेली यूज, द युनिवर्स. आता मटेरियल पुन्हा मॅटरचा भाग आला. वेगवेगळे मटेरियल आपण डेली यूजमध्ये बघतो. काही नॅचरल मटेरियल आहे, काही आर्टिफिशियल मटेरियल आहे. त्याचा डेली लाईफमध्ये कुठला यूज होतो, जसं आपण प्लास्टिकचा वापर करतो, वूडचा वापर करतो, वेगवेगळे मटेरियल आहे, नायलॉनचा वापर करतो. तर काही आर्टिफिशियल आलेले मटेरियल आहे, काही नॅचरली फाउंड झालेले मटेरियल आहे. तर त्याचा वापर कसा होतो डेली लाईफमध्ये हे सुद्धा बघणार. मॉलिक्युल्स, कार्बन. आता हा पुन्हा घटक आला मॉलिक्युल्स. आता एलिमेंट आणि मॉलिक्युल्सचे वेगवेगळे प्रकार आहे. एलिमेंट्स आणि मॉलिक्युल, सिंपल मॉलिक्युल पण येतं आणि कॉम्प्लेक्स मॉलिक्युल पण इथे फॉर्म होत असतं. आणि कार्बन ॲटम जो आहे, सगळ्यात युनिव्हर्सल कार्बन मॅक्सिमम तुम्ही जर बघितलं तर कार्बन ॲटम हा ऑल लिव्हिंग थिंग्समध्ये प्रेझेंट असतो. एक्सेप्शन आहे काही एलिमेंट्स ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतो, जसं डायमंड्स आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण सेलमध्ये त्याचा वापर करतो, ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा ग्रॅफाईटमध्ये सुद्धा कार्बन प्रेझेंट असतो. असे काही एक्सेप्शन ॲनिमल्स आहे, मॉलिक्युल्स आहे. पण बाकी जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघितलं तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग अ कार्बन मॉलिक्यूल, ठीक आहे. त्यानंतर ॲसिड बेस साल्ट. ॲसिड बेस साल्ट हा सुद्धा एक घटक आपण बघणार आहोत. ॲसिड कुठले मॉलिक्यूल ॲसिडिक असतात, कुठले बेसिक असतात, आणि साल्ट काय असतो, कॉम्बिनेशन ऑफ ॲसिड अँड बेस साल्ट फॉर्मेशन होतं. आपण ती सुद्धा रिॲक्शन बघणार आहोत. स्ट्रॉंग ॲसिड कशाला म्हणतात, स्ट्रॉंग बेस कशाला म्हणतात, वीक ॲसिड आणि वीक बेस कशाला म्हणतात, हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. ॲसिड बेसचा pH काय असतो हे सुद्धा घटक आपण या ठिकाणी बघणार आहोत. ॲसिडिक मॉलिक्यूल कुठले आणि बेसिक कुठले हे सुद्धा आपण बघणार आहोत, कारण याच्याशी रिलेटेड एक तरी क्वेश्चन TET किंवा CTET मध्ये टाकण्यात येतो, ठीक आहे. त्यानंतर मोशन, फोर्स, वर्क, एनर्जी, सोर्सेस ऑफ एनर्जी. मोशन काय आहे, मोशन कशा पद्धतीचं होतो, फोर्स काय आहे, जो आपण बल लावत असतो कुठल्याही गोष्टीला आणि त्या बलामुळेच मोशन होत असतं, आणि त्याच्यासाठी लागणारी एनर्जी आणि एनर्जीचे वेगवेगळे सोर्सेस काय आहे, वर्क काय आहे, काम काय आहे. आपण जे काही मोशन आणि ज्या गोष्टीचं, एखाद्या गोष्टीचं मुवमेंट होत असतं, डिस्प्लेसमेंट आपण त्याला म्हणतो, आणि त्याच्यामुळेच ते एक वर्क कंप्लीट होत असतं. टाईप्स ऑफ वर्क पण या ठिकाणी आपण बघणार आहे. या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण जेव्हा आपण आपला सिलेबस सुरू करू तेव्हा बघणार आहोत. द वर्ल्ड ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम अँड डिसीजेस. या वर्ल्डमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठले आहे. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण आपण या ठिकाणी बघणार आहोत, की दोन याच्यामध्ये डिवाइड केलेलं, ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन आणि प्लांट्सचं क्लासिफिकेशन, आणि त्यांना रिलेट असलेले
डिसीजेस कुठले कुठले आहे, ॲनिमल्सला कुठले डिसीज आणि प्लांट्समध्ये कुठले डिसीज होतात आणि कुठले बॅक्टेरिया, कुठले फंगस, कुठले व्हायरस अफेक्टेड आहे त्या डिसीजसाठी, ते सुद्धा आपण बघणार आहोत. नॅचरल फिनॉमिना, नॅचरली काही गोष्टी घडलेल्या आहेत, नॅचरल फिनॉमिनामध्ये आपण बऱ्याच गोष्टी आपण बघणार. हा सगळा एकंदरीत TETचा सिलेबस आहे. आता सेम लाईक TET, CTETचा सुद्धा सेम सिलेबस आहे, थोडासा इन डिटेल आहे कारण NCERT बुक्समधून CTETचा सिलेबस येतो आणि जो TETचा सिलेबस आहे तो SCERT जसं स्टेट बोर्डच्या सिलेबसमधून येतो. आपण बघू की NCERTमध्ये म्हणजे CTETसाठी कुठला सिलेबस आहे. काही कंटेंट्स आहे पहिल्या याच्यामध्ये आणि दुसऱ्या 2 याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे CTET कंटेंट. TETमध्ये सुद्धा 2 यामध्ये डिवाइड केलेला आहे. आता CTETमध्ये बघू की कंटेंटमध्ये काय आणि पेडॉलॉजिकल काही इश्यूज आहे. आता क्वेश्चन विचारत असताना बरेचसे क्वेश्चन हा लॉजिकल बेस असतं. विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी, विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी, त्यांची ॲबिलिटी बघत असते की विज्ञानामध्ये विद्यार्थ्याला काय येतं, तो कशा पद्धतीचा तर्क वितर्क लावू शकतो, अशा पद्धतीचे सुद्धा क्वेश्चन्स येऊ शकतात. आपण काही क्वेश्चन्स घेणार आहोत यानंतर की कुठले क्वेश्चन्स आणि कशा पद्धतीचे विचारले जातात. ठीक आहे. आता CTETचा सिलेबस आहे फूड, सोर्सेस ऑफ फूड. सेम तुम्ही TETमध्ये बघितलं, याआधी आपण बघितलं की TETचा सिलेबस कसा होता. सोर्सेस ऑफ फूड, कंपोनंट ऑफ फूड अँड क्लिनिंग फूड. कुठले कुठले कंपोनंट आहे जे फूडचे सोर्सेसचे, आणि क्लिनिंग ऑफ फूड, कुठल्या पद्धतीचे फूड वापरले पाहिजे, कुठल्या पद्धतीचे फूड यूज केले पाहिजे आणि कुठले युजेबल आहे आणि कुठले हार्मफुल आहे हे सुद्धा आपण बघणार. मटेरियल अँड मटेरियल्स ऑफ डेली यूज, सेम घटक आला आहे जो आपण TETमध्ये बघितला. द वर्ल्ड ऑफ लिव्हिंग, हा सुद्धा सेम ऑर्गॅनिझमचे, सजीवांची लाईफ काय आहे, त्यांचं जीवन कसं आहे, कुठल्या याच्यामध्ये विभागलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. जसं आपण TETच्या सिलेबसमध्ये आपण बघितलं की ऑर्गॅनिझमची लाईफ. त्यानंतर हाऊ थिंग्स वर्क, इलेक्ट्रिक करंट अँड सर्किट अँड मॅग्नेट, हा सुद्धा घटक आपण TETमध्ये बघितला. म्हणजे बघा या ठिकाणी विज्ञानाचा घटक जो आहे तो कॉमन आहे TETमध्ये पण आणि CTETमध्ये पण. थोडंसं डेप्थ नॉलेज आपल्याला CTETमध्ये बघायचं आहे आणि थोडंसं म्हणजे जर आपण सिलेबस बघितला तर सारखंच आहे, पण थोडं NCERTचा सिलेबस थोडा वेगळा आहे, तो आपण त्याच्यानुसार आपण घेणार आहोत. नॅचरल फिनॉमिना, पुन्हा तेच आलं. नॅचरल रिसोर्सेस, कुठले कुठले नॅचरल रिसोर्सेस आहे, कुठले आर्टिफिशियली आहे, त्यामध्ये आपण पेट्रोलियम समजा, गॅसेस वगैरे जे काही फॉर्म होतात है ना, खनिज संपत्ती वगैरे, हे सुद्धा घटक आपण या ठिकाणी नॅचरल रिसोर्सेसमध्ये घेणार आहोत. यामध्ये आपण इन डिटेल बघणार आहोत, लक्षात ठेवा. इथे फक्त इतके घटक दिलेले आहे. स्टेट बोर्डच्या याच्यामध्ये आपण इन डिटेल घटक घेतले, यामधले सब घटक सुद्धा आपण टाकलेले होते यामध्ये इतके घटक आपल्याला NCERT CTETच्या सिलेबससाठी घ्यायचे. पेडॉलॉजिकल काही इश्यूज आहे, टेक्स्ट मटेरियल एड्स आहे, काही रेमेडियल टीचिंग्स आहे, नेचर अँड स्ट्रक्चर ऑफ सायन्स आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे प्रॅक्टिकली, त्याचे स्ट्रक्चर काय आहे सायन्सचे. तुम्हाला जर लॉजिक लावायचं असेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल, आता एखादा क्वेश्चन आपला पॅडागॉगिकल बेस आला आहे, तर त्या पॅडागॉगिकल बेसवरती आन्सर देण्यासाठी तुम्हाला लॉजिक लावणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. नॅचरल सायन्स, एम्स अँड ऑब्जेक्टिव्स. नॅचरल सायन्स काय आहे, त्याचे मेन उद्दिष्ट काय आहे सायन्स शिकण्यामागचे, आणि त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहे, ह्या सुद्धा गोष्टी आपण घेणार. अंडरस्टँडिंग अँड ॲप्रिशिएटिंग सायन्स. त्यानंतर ॲप्रोचेस अँड इंटिग्रेटेड अप्रोच, कुठल्या गोष्टीला धरून आपण सायन्स शिकणार आहोत, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत विज्ञानामध्ये, ह्या गोष्टीसुद्धा आपण शिकणार आहोत. ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंट, डिस्कवरी, मेथड्स ऑफ सायन्स. यामध्ये ऑब्झर्वेशन काय आहे, सायन्सचं ऑब्झर्वेशन कशा पद्धतीचं केलं पाहिजे, एक्सपेरिमेंट कशा पद्धतीचे आहे, सायन्समध्ये कुठल्या पद्धतीचे एक्सपेरिमेंट केले जाते, आणि डिस्कवरी ऑफ सायन्स, कोणी कोणी कशाची डिस्कवरी केली आणि डिस्कवरी का महत्त्वाची आहे विज्ञानामध्ये, ह्या सुद्धा गोष्टी पेडागॉगीमध्ये महत्त्वाच्या आहे. इनोव्हेशन अँड इव्हॉल्युशन. सायन्स म्हटलं तर इनोव्हेशन आलं, रिसर्च आला. रिसर्च प्रत्येक सब्जेक्टमध्ये असतो, पण सायन्समध्ये आपण काहीतरी वेगळे इनोव्हेशन आपल्याला करायचं असतं, जे आपल्याला आधी दिलेलं रिसर्च आहे त्याच्या बेसिसवर आपल्याला इनोव्हेशन करायचं असतं, आणि त्या इनोव्हेशनचं इव्हॉल्युशन तुम्हाला करता आलं पाहिजे. एखादा क्वेश्चन त्याच्या रिलेट पण विचारला जातो, आपण बघणारच आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन विज्ञानावरती विचारलेला आहे, तुम्ही बघू शकता. पहिला क्वेश्चन प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहे, पण ते क्वेश्चन कसे विचारले आणि कशा बेसिसवर विचारले ते आपण बघणार. फर्स्ट क्वेश्चन आहे, 4 ऑप्शन दिलेले आहे. मेटल्स ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. ठीक आहे, मेटल्स ऑक्साइड आर बेसिक इन नेचर.
एक मिनिट. मेटल्स ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. सेकंड विचारला एअर एक्सपांड ऑन हिटिंग. थर्ड आहे लाईम वॉटर टर्न्स मिल्की ऑन पासिंग कार्बन डायऑक्साइड्स. फोर्थ आहे सोडियम हायड्रोक्साईड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड न्यूट्रलाइज इच अदर. आता या ठिकाणी प्रश्न विचारला इफ ऑब्झर्वेशन इज रिप्रेझेंटेड बाय ओ, म्हणजे ऑब्झर्वेशन ओने रिप्रेझेंटेटिव्ह केलं आणि इन्फेरन्स बाय आय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट. यामधले कुठले स्टेटमेंट्स हे करेक्ट आहे, म्हणजे या 4 ऑप्शनमधले कुठले स्टेटमेंट्स हे ऑब्झर्वेशन आहे आणि कुठले स्टेटमेंट्स हे इन्फेरन्स आहे. आता ऑब्झर्वेशन कुठले, आपण कशाला म्हणू ऑब्झर्वेशन. एखादी गोष्ट जेव्हा आपण ऑब्झर्व करतो किंवा एखादी गोष्ट घडत असताना आपण त्याला ऑब्झर्व करून सांगू शकतो की हे ऑब्झर्वेशन आहे आणि निरीक्षण करू शकतो, तशा गोष्टी यातल्या ते जे स्टेटमेंट असणार ते ऑब्झर्वेशन. इन्फेरन्स म्हणजे काय, ऑब्झर्वेशन झाल्यानंतरची गोष्ट जे आपण सांगू शकतो की हे असं असं होतं, ह्या पद्धतीचा कन्क्लुजन आपण इन्फरन्स लावू शकतो, तर त्या ठिकाणी इन्फरन्स होतो. आता फर्स्ट ऑप्शन आहे. आता इथे मेटल्स ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. ठीक आहे. आता मेटल ऑक्साईड हे बेसिक इन नेचर असतं. आता हा ऑब्झर्वेशन झाला का, नाही, हा इन्फरन्स झाला. आपण त्याच्या प्रॉपर्टीज सांगत आहोत की मेटल्स ऑक्साईड जे असतात ते बेसिक इन नेचरमध्ये असतात, हे त्याच्या प्रॉपर्टीज झाल्या. म्हणजे हा ऑब्झर्वेशन नाही, ऑलरेडी तो रिझल्ट आहे, ते इन्फरन्स आहे, तो सांगितलेला आहे. म्हणजे हा आपला ऑब्झर्वेशन नाही आहे, ए ऑब्झर्वेशन नाही आहे. म्हणजे इथे ए मध्ये ऑब्झर्वेशन असलेला हा एक ऑप्शन आहे, म्हणजे हा आपला कॅन्सल होणार, कारण यांनी ऑब्झर्वेशनमध्ये टाकलेला आहे एला. पण ए जो मेटल्स ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर हा आपला ऑब्झर्वेशन नाही आहे, म्हणून हा कॅन्सल झाला. आपल्याला कॅन्सलेशन म्हणजे इलिमिनेशन किंवा स्किप हे मेथडसुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे लक्षात घेऊनच आपल्याला क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. आता 2 ठिकाणी सी डी सी आय आणि बी सी ह्या गोष्टी आहे, या ठिकाणी सीच आहे, म्हणजे ए ऑब्झर्वेशन नाही, एक ऑप्शन कटला. आता दुसरा बघू, एअर एक्सपांड्स ऑन हिटिंग. आता एअर एक्सपांड्स ऑन हिटिंग. आता एक्सपांड जसं जसं हीट केल्यानंतर एअर एक्सपांड्स होतो, राईट. म्हणजे आपण जर बघितलं बी हा ऑब्झर्वेशन आहे, कारण जे कधी आपल्याला लक्षात येणार एक्सपांड्स ऑन हिटिंग, जेव्हा हीट करू तेव्हाच आपल्याला लक्षात येणार की एक्सपांड होऊन राहिली कुठली गोष्ट किंवा एअर एक्सपांड होऊन राहिलेला आहे, त्या ठिकाणचे एअर एक्सपांड होत आहे जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करू. म्हणजे हा ऑब्झर्वेशन आहे, हा इन्फेरन्स आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन आपला बी आहे. बी कुठे आहे ऑब्झर्वेशनमध्ये, ह्या एका ठिकाणी आहे, म्हणजे हाच करेक्ट आन्सर असणार. कारण या ठिकाणी जर बघितलं बी ऑब्झर्वेशनमध्ये नाही आहे, या ठिकाणी जर बघितलं तर बी ऑब्झर्वेशन आहे मध्ये नाही आहे, बी हा इन्फरन्समध्ये आहे, इथे सुद्धा बी इन्फरन्समध्ये आहे. याचा अर्थ की बी या एकाच ठिकाणी ऑब्झर्वेशनमध्ये. आपण तिसरं सुद्धा बघू की काय आहे. लाईम वॉटर टर्न्स मिल्की ऑन पासिंग कार्बन डायऑक्साईड. आता लाईम वॉटर टर्न होत आहे कशामध्ये, मिल्कीमध्ये. ते कधी लक्षात येणार आपल्याला, आपण ऑब्झर्वेशन केल्यानंतर. म्हणजे सी सुद्धा ऑब्झर्वेशनचा पार्ट आहे, हे सुद्धा ऑब्झर्वेशन आहे, राईट. म्हणजे याच्यावरून लक्षात येईल की बी आणि सी ऑब्झर्वेशन आहे. बी आणि सी इथे आलेला आहे सेकंड ऑप्शनमध्ये, इथे सी आहे पण बी नाही आहे, म्हणजे हे इन्फरन्समध्ये जाणार किंवा हा रॉंग असणार, हा सुद्धा रॉंग असणार. ठीक आहे, बी सी. आता डी सुद्धा बघू, आपण बघून घेऊ. सोडियम हायड्रोक्साईड अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड न्यूट्रलाइज इच अदर. आता हे न्यूट्रलाइज इच अदर म्हणते, तर हे काय आहे, एक प्रॉपर्टीज आहे. सोडियम हायड्रोक्साईडची प्रॉपर्टीज आहे आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडची. हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजेच काय, HCl, आणि सोडियम हायड्रोक्साईड म्हणजे काय, NaOH. आता तुम्ही जर इथे लक्षात घेतलं NaOH काय आहे, साल्ट, सॉरी NaOH हा बेस आहे आणि HCl काय आहे, ॲसिड आहे. तुम्हाला आत्ताच सिलेबस सांगत असताना तुम्हाला एक सांगितलं की ॲसिड, बेस अँड साल्ट हे गोष्ट आपण बघितली होती. तर या ठिकाणी काय म्हटलं की सोडियम हायड्रोक्साईड अँड सोडियम हायड्रोक्लोरिक ॲसिड दे आर न्यूट्रलाइज टू इच अदर, म्हणजे एकमेकांना ते न्यूट्रल करतात. म्हणजे जर तुम्ही यांची रिॲक्शन बघितली HCl प्लस NaOH इट गिव्स, आता आपल्याला काय मिळणार, HCl NaOH NaCl म्हणजे आपल्याला साल्ट मिळाला आणि हा OH आणि हा H H2O बाहेर निघणार.
2 म्हणजे आपल्याला साल्ट मिळाला, म्हणजे ॲसिड आणि बेसची रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला साल्ट मिळत असतो. हे आपण इन डिटेल जेव्हा आपण ॲसिड बेस साल्ट हा टॉपिक शिकू तेव्हा आपल्या लक्षातच येणार. ठीक आहे, म्हणजे हा बेस होता सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड हा HCl होता. तर आपल्याला याची प्रॉपर्टीज न्यूट्रलाइज करतात हे माहीत कधी पर्यंत, जेव्हा आपण याचा रिझल्ट बघू. म्हणजे हा सुद्धा ऑब्झर्वेशन नाही आहे, हा इंटरफिरन्स आहे, इनफिरन्स आहे. म्हणजे हे 2 इनफिरन्स आहे आणि बी आणि सी ऑब्झर्वेशन आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर हे सेकंड आहे. ऑब्झर्वेशन इज BC आणि इन्फरन्स इज AD. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन बघू आपण. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज और आर ट्रू रिगार्डिंग टू सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन. यामधले कुठलं खरं आहे? सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतरचं काय खरं आपल्याला सांगू शकतो. जर फर्स्ट ऑप्शन बघितलं तर रिझल्ट्स आर नॉट इन्फ्लुएन्स बाय प्रोसिजर. काय असू शकणार? रिझल्ट्स आर नॉट इन्फ्लुएन्स बाय प्रोसिजर. कुठल्याही प्रोसिजरनं रिझल्ट इन्फ्लुएन्स होत नाही असं म्हणतात, पण हे चुकीचं आहे. रिझल्ट्स आपल्याला प्रोसिजर थ्रू मिळणार, यांनी नॉट म्हणत आहे, नॉट इन्फ्लुएन्स बाय प्रोसिजर म्हणत आहे. पण रिझल्ट कधी मिळणार आपल्याला? आपल्याला पर्टिक्युलर प्रोसिजर थ्रू आपण गेलो तर. ठीक आहे, म्हणजे हा चुकीचा आहे. त्यानंतर आपण बघू बी, सोशल कंटेक्स्ट मे इन्फ्लुएन्स कन्क्लुजन इन एनी इन्व्हेस्टिगेशन. बरोबर आहे. सोशल कंटेक्स्ट, कुठलाही सोशल कंटेक्स्ट जर घेतला आपण तर तो काय इन्फ्लुएन्स करतो? कन्क्लुजन इन एनी इन्व्हेस्टिगेशन. हा बरोबर आन्सर आहे. त्यानंतर डाटा अँड एव्हिडन्स आर सेम. जर कुठलाही डाटा आहे आणि एव्हिडन्स आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की डाटा अँड एव्हिडन्स हे काय असतात? सेम असतात. पण सेम नसतो. डाटा आपण गोळा करत असतो, कलेक्टिंग मेथड आहे. एव्हिडन्स आफ्टर द रिझल्ट्स, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर ॲनालाइज करतो, ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला एव्हिडन्सेस मिळतात. पण डाटा हा कलेक्ट करत असतो. डाटा स्टार्टिंग फेज असते की आपल्याला एखादी रिसर्च किंवा एखादा इन्व्हेस्टिगेट करायची आहे कुठलीही गोष्ट, तर आपल्याला आधी डाटा गोळा करावा लागेल आणि मग त्याच्यानंतर त्यावरती ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला एव्हिडन्सेस मिळणार की जो डाटा गोळा केला तो खरा आहे की खोटा आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी सेम नाही आहे. म्हणजे हा सुद्धा काय असणार? इनकरेक्ट ऑप्शन्स असणार. डी मध्ये काय सांगितलं आहे? देअर इज नो युनिव्हर्सल सायंटिफिक मेथड. कुठलाही रिसर्च करत असताना, कुठलीही इन्व्हेस्टिगेशन करत असताना देअर इज नो युनिव्हर्सल सायंटिफिक मेथड. बरोबर आहे. कुठलीही एकच युनिव्हर्सल मेथड नसतो. आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीचा वेगवेगळ्या, नो देअर इज अ युनिव्हर्सल सायंटिफिक मेथड. प्रत्येक मेथड हे करत असताना एक वेगवेगळी सायंटिफिक मेथड असते. कुठलीही युनिव्हर्सल मेथड त्या ठिकाणी नसते. वेगवेगळ्या मेथडनी आपण कुठलाही रिसर्च किंवा कुठलीही कन्क्लुजन काढत असताना, ॲनालिसिस करत असताना वेगवेगळ्या सायंटिफिक मेथडनी आपण त्या गोष्टीला ॲनालिस करू शकतो. म्हणजे याचा अर्थ की डी आणि बी हे 2 ऑप्शन खरे आहे. म्हणजे याचा ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. बाकी ए तर ऑप्शन नव्हतंच, ए इथे पण आहे आणि सी पण, कारण डाटा अँड एव्हिडन्सेस आर सेम म्हणताय पण सेम नसतात, ते वेगळे असतात. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन रॉंग आहे. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. त्यानंतर थर्ड क्वेश्चन तुम्ही बघू शकता, विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टराइज ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. आता ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीमचे कॅरेक्टराइज काय आहे? म्हणजे या ठिकाणी आपल्याला ह्युमनशी रिलेटेड बॉडी स्केलेटन, ह्युमन रिलेटेड ह्युमन ऑर्गन्स, ह्युमन सिस्टम्स, लाईफ सिस्टम्स कुठल्या आहे, लाईफ प्रोसेसेसमध्ये येतात. ह्युमनच्या सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सगळे आपल्याला सिस्टीम या ठिकाणी बघायच्या आहेत. या टॉपिकमध्ये आपण वेगवेगळ्या सिस्टीम्स बघणार आहोत. समजा ह्युमनशी रिलेटेड डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस सिस्टीम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या महत्त्वाच्या घटक आपल्या ह्युमन सिस्टीममध्ये आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे फूडला डायजेस्ट करतात. त्यानंतर रेस्पिरेटरी, श्वासाचे श्वास, सर्क्युलेटरी, रक्ताभिसरण आणि नर्वस सिस्टीम आपल्या मज्जातंतूशी रिलेटेड आहे, जे आपल्या ब्रेनला कुठलेही सिग्नल देतात, ती एक सिस्टीम आहे. आता यांनी क्वेश्चन विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टराइज ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम.
आता फर्स्ट नंबर आहे ओपन सिंगल सर्क्युलेशन. आपली ओपन सिंगल सर्क्युलेशन सिस्टीम नसतात. ओपन म्हणजे खुली आणि सिंगल म्हणजे फक्त वन वे, एका वेनी सर्क्युलेशन होतं. एका वेनी सर्क्युलेशन फक्त इन्सेक्टमध्ये होतात. सम इन्सेक्ट ऑर्थ्रोपोडा, फायलम ऑर्थ्रोपोडा. आपण जेव्हा क्लासिफिकेशन बघू वर्गीकरण तेव्हा ऑर्थ्रोपोडा फायलम आहे, त्यामध्ये हे इन्सेक्टमध्ये सिंगल सर्क्युलेशन ओपन सिंगल सर्क्युलेशन सिस्टीम होतात. ठीक आहे. तर इन्सेक्टमध्ये हे याच्यामध्ये येतात इनव्हर्टिब्रेट्समध्ये. इनव्हर्टिब्रेट्स ॲनिमल जेव्हा आपण क्लासिफिकेशन बघू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ओपन सिंगल सर्क्युलेशन काय आहे. क्लोज सिंगल सर्क्युलेशन हे काही फिशेसमध्ये असतात. क्लोज सिंगल सर्क्युलेशन आपण जेव्हा क्लासिफिकेशन बघू तेव्हा तुम्हाला लक्षात येणार. ओपन डबल सर्क्युलेशन हे सुद्धा ह्युमन बिईंगमध्ये नसते. ह्युमन बिईंगची क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असतात. क्लोज सर्क्युलेशन डबल सर्क्युलेशन ह्युमन बिईंगमध्ये असतात. हे सुद्धा ह्युमन बिईंगमध्ये नसतात. रेप्टाईल्समध्ये तुम्हाला दिसून येतं. तुम्हाला वार्म ब्लडेड कुठले ॲनिमल्स आहे, कोल्ड ब्लडेड हे सुद्धा आपण बघू. कुठल्या ॲनिमल्समध्ये किती चेंबर असतात हार्टचे हे सुद्धा बघू. सुरुवात जेव्हा होतात वर्टिब्रेटची तेव्हा 2 चेंबर हार्ट, 3 चेंबर, 4 चेंबर हार्ट्स हे सुद्धा आपण बघू. ठीक आहे. कुठल्या ॲम्फिबियनमध्ये 4 चेंबर हार्ट्स असतं हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण हा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. तर क्लोज डबल सर्क्युलेशन ही ह्युमन बिईंगमध्ये असते. तुम्ही या ठिकाणी डायग्राम आपण बघू शकतो, सर्क्युलेटरी सिस्टमची डायग्राम. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्थ्रोपोडा अँड मॉल्युस्का. अर्थ्रोपोडा अँड मॉल्युस्का कुठे असतं, इनव्हर्टिब्रेट्समध्ये. ठीक आहे. हा इनव्हर्टिब्रेट्सचा भाग आहे. इनव्हर्टिब्रेट्स जेव्हा ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन आपण करतो वर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स, इनव्हर्टिब्रेट्समध्ये अर्थ्रोपोडा अँड मॉल्युस्का येतं. तिथे असतं सिंगल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हार्ट आहे, त्यानंतर बॉडी आहे. हार्टपासून एकदा ब्लडचं सर्क्युलेशन झालं की ती सिंगल होतं, एकदाच फक्त त्या हार्टमधून जातो एका सर्किटमधून, एका सर्क्युलर याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये. त्यानंतर फिशमध्ये तुम्ही बघू शकता, फिशमध्ये पण आपण बघितलं की क्लोज सिंगल सर्क्युलेशन. क्लोज हा क्लोज असतो, इथे ओपन असतो, खुल्या वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दा असतो, पण इथे क्लोज असतो. हा गिल्स आणि बॉडीमध्ये जातो. या ठिकाणी सर्क्युलेशन टिश्यूसोबत कुठलाही संबंध नसतो. जर मॅमल्समध्ये किंवा ह्युमन बिईंगमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असतं. हे रेप्टाईल्सची सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. लंग्स पण असतो, बॉडी पण असतो. या ठिकाणी सुद्धा डबल असतो पण ओपन असतो रेप्टाईल्समध्ये. इथे मॅमल्समध्ये डबल सर्क्युलेशन असतं पण क्लोज असतं. फक्त हा डिफरन्स बिटवीन लक्षात ठेवा रेप्टाईल्स अँड मॅमल्समध्ये आणि बर्ड्समध्ये. क्लोज असतं, सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज असतं आणि इथे ओपन असतं. हा बेसिक डिफरन्स तुम्हाला जेव्हा आपण शिकू तेव्हा तुम्हाला डायग्रामॅटिकली आपण सगळ्या गोष्टी समजून घेऊ. त्यानंतरचा क्वेश्चन आहे अ क्लास 7. आता हा पेडॅगॉगी बेस्ड क्वेश्चन्स आहे. म्हणजे पेडॅगॉगी काय सांगतं. अ क्लास 7 टीचर प्लॅन्स टू आयडेंटिफाय द अल्टरनेट कन्सेप्शन ऑफ स्टुडंट इन द टॉपिक ॲडॅप्टेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. ॲनिमल्सचं ॲडॅप्टेशन कसं झालं आहे किंवा त्या टॉपिकवरती त्यांनी क्वेश्चन विचारला स्टुडंटला घेऊन 7च्या. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ स्ट्रॅटेजीज इज बेस्ट सुटेड फॉर दिस पर्पज. आता ॲडॅप्टेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल. आता ॲडॅप्टेशन म्हणजे काय आहे, चेंज, म्युटेशन होणं किंवा ॲक्वायर्ड करणं. एनिथिंग इज ॲक्वायर्ड फ्रॉम द इन्व्हायरमेंट. एखादी गोष्ट ॲडॅप्ट करून घेणं. आता आपण एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणी जातो, आपल्या सिच्युएशनमध्ये आपण ज्या ठिकाणी आधी राहत होतो ते सिच्युएशन तिथलं इन्व्हायरमेंट दुसऱ्या ठिकाणी असणारच असं नाही. म्हणजे आपण दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली गोष्ट ॲडॅप्ट करत असतो. जसं की आपण अमरावतीवरून मुंबईला गेलो तर मुंबईचं कल्चर किंवा तिथलं इन्व्हायरमेंट, तिथलं वातावरण वेगळं असतं. ते आपल्याला ॲडॅप्ट करावं लागेल तिथे जगण्यासाठी. एखादे बर्ड्स किंवा ॲनिमल्स ह्या फॉरेस्टमधून दुसऱ्या फॉरेस्टमध्ये जेव्हा जात असतात ते स्वतःचं ॲडॅप्टेशन करत असतं. त्यानंतर आपण बघू शकतो की काही ॲनिमल्समध्ये सुद्धा ॲडॅप्ट झालं. जसं बदक जो पाण्यामधला तो पक्षी आहे, तो पाण्यात राहू शकत नाही, पण तो आता त्याने पाण्यात राहणं स्वतःला ॲडॅप्ट केलं त्या सिच्युएशननुसार, त्या इन्व्हायरमेंटनुसार. ठीक आहे. तर ॲडॅप्टेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स हा घटक जेव्हा शिक्षक 7 स्टँडर्ड जे आहे क्लास 7 टीचर प्लॅन्स करतात की आयडेंटिफाय अल्टरनेट कन्सेप्शन ऑफ स्टुडंट.
तर कुठले जे पर्पज आहे, कुठले स्ट्रॅटेजीज त्याच्यासाठी बेस्ट आहे. फर्स्ट आहे ड्रॉइंग, चेकलिस्ट अँड इंटरव्ह्यू. आता तुम्ही जर ड्रॉइंगचं बघितलं किंवा चेकलिस्टचं बघितलं, ते एखाद्या ॲडॅप्टेशनचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी सफिशियंट त्याचं ॲन्सर नाही आहे. आपण एखाद्या गोष्टी, आता अशा टाईपचे जेव्हा पेडागॉगी बेस्ड क्वेश्चन्स विचारतात, त्या ठिकाणी काय करावं लागतं की स्ट्रॉंग ॲन्सर शोधावं लागतं. स्ट्रॉंग ॲन्सर कुठला आहे, स्ट्रॉंग पॉईंट कुठला आहे त्या क्वेश्चनशी रिलेटेड, तोच आपल्याला या ठिकाणी द्यावा लागतो. ड्रॉइंग, आता एखाद्या गोष्टीची ड्रॉइंग काढून आपल्याला तिथे कुठलंही ॲडॅप्टेशन प्लांट्स आणि ॲनिमल्सबद्दल मिळणार नाही. ठीक आहे. सेकंड आहे पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ, ग्रुप डिस्कशन, डायग्नोस्टिक क्वेश्चनर्स. आता पोर्टफोलिओ एखादं कलेक्शन करणं, डेटा कलेक्ट करणं, हे सुद्धा स्ट्रॉंग या ठिकाणी पॉईंट नाही. ग्रुप डिस्कशन केल्यानं सुद्धा आपल्याला लक्षात येणार नाही की ॲडॅप्टेशन कशा पद्धती झालं ॲनिमल्स अँड प्लांट्सचं. डायग्नोस्टिक क्वेश्चनर्स, इंटरव्ह्यूज अँड ड्रॉइंग्स. थर्ड आहे प्रोजेक्ट, चेकलिस्ट अँड ड्रॉइंग्स. या ठिकाणी डायग्नोस्टिक क्वेश्चनर्स म्हणजे आपल्याला एखादा घटक बघायचा आहे, डायग्नोस्टिक क्वेश्चनर्स, तर त्याच्यासाठी एक स्ट्रॉंग असू शकतो. आपण डायग्नोस्ट करू शकतो. क्वेश्चनर्स तयार केल्या, वेगवेगळे क्वेश्चन्स आपण तयार केले की का बरं ॲडॅप्टेशन झालं असेल, कुठल्या गोष्टी त्याला रिस्पॉन्सिबल आहे, कुठले घटक त्याला रिस्पॉन्सिबल आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. इंटरव्ह्यूज, आपण जर इंटरव्ह्यूज घेतले, वेगवेगळ्या शिक्षकांसोबत चर्चा केली, शिक्षकांना प्रश्न विचारले, त्या खोल माहिती आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकतं. त्यानंतर ड्रॉइंग्स, तिथे असलेले वेगवेगळे आपण ड्रॉइंग्स, चित्र आपण बघू शकतो, रेखाचित्र वगैरे, ते बघून सुद्धा आपण त्याविषयी नॉलेज घेऊ शकतो. प्रोजेक्ट, चेकलिस्ट तर आधीच आपण कॅन्सल केलेलं आहे, चेकलिस्ट या दोन्ही ठिकाणी येणार नाही. तर स्ट्रॉंग जे आन्सर्स आहे ते थर्ड नंबरचं आपण देऊ शकतो. डायग्नोस्टिक क्वेश्चनर्स, इंटरव्ह्यूज अँड ड्रॉइंग्स. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉज ड्यू टू द एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड. कुठला एक्सेसिव्ह यूज केल्यानंतर कुठल्या गोष्टीला कॉज करणार नाही. आता इथे सॉईल इरोजन आहे. सॉईल इरोजन तुम्हाला माहीतच आहे, मातीचं सच्छिद्रकरण म्हणजे छोट्या छोट्या याच्या घटकामध्ये सॉईलचं बारीक बारीक याच्यामध्ये कन्व्हर्शन होणं. आता युट्रोफिकेशन, आता युट्रोफिकेशन काय आहे, नायट्रिफिकेशन काय आहे, नायट्रोजन फिक्सेशन होणं, एखादं नायट्रोजन कंपाऊंडचं फिक्सेशन होणं. बायोमॅग्निफिकेशन हा सुद्धा घटक नाही, सगळ्यात स्ट्रॉंग घटक आहे सॉईल इरोजन. सॉईलचं इरोजन होतं. एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझेशन, सगळ्यात जास्त जर फर्टिलायझेशन यूज जर केला आपण तर कुठल्या घटकला, पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर, कुठल्या घटकला जास्त कॉज होणार नाही. सॉईल इरोजनला कॉज होणार नाही, युट्रिफिकेशनला कॉज होणार, नायट्रिफिकेशनला कॉज होणार आणि बायोमॅग्निफिकेशनला कॉज होणार. 7th नंबरचा क्वेश्चन्स आहे अँड ॲडोमीटर इन अ कार मेजर्स. म्हणजे हे करेक्ट आहे की काय आहे, कशासाठी कार मेजर्स, ॲडोमीटर कशासाठी मेजर केला जातं, कारशी रिलेटेड आहे. आता फर्स्ट नंबर आहे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अँड द कार, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी. दुसरा आहे इंस्टंटेनियस स्पीड ऑफ द कार, है ना, इंस्टंटेनियस स्पीड ऑफ कार म्हणजे कारची स्पीडशी रिलेटेड आहे. ॲव्हरेज स्पीड ऑफ द कार, कारचा ॲव्हरेज काढायचा असेल, या ॲक्सलरेशन ऑफ द कार. आता हे तीनही जर घटक आपण बघितले तर स्पीडशी रिलेटेड आहे. सेकंड नंबर, थर्ड नंबर आणि फोर्थ नंबर तीनही विषय हे स्पीडशी रिलेटेड आहे. स्पीड आणि ॲक्सलरेशन म्हणजेच स्पीडच आहे, त्याचं ॲक्सलरेशन बघणं हे सुद्धा स्पीडशी रिलेटेड आहे. आणि ही तीनही घटक वेगळ्या स्पीडोमीटरनी चेक केलं जातं, मेजर केलं जातं स्पीडोमीटरनी. स्पीड चेक करायची आहे, एखाद्या कारची स्पीड बघायची आहे किंवा त्याची ॲव्हरेज स्पीड बघायची आहे किंवा त्याचं ॲक्सलरेशन ऑफ द कार, ॲक्सलरेशन बघायचं आहे, तर हे चेक केलं जातं स्पीडोमीटर. तुम्ही गाडीमध्ये बघता, हा स्पीडोमीटर काटा जसा जसा इन्क्रीज होतो तशी तशी कारची स्पीड वाढते, त्याचं ॲक्सलरेशन वाढते. परंतु डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार हे आन्सर करेक्ट आहे. जर एखादा टोटल डिस्टन्स बघायचं असेल तर ॲडोमीटरचा वापर केला जातो. ॲडोमीटरमध्ये तुमच्या प्रत्येकाच्या गाडीमध्ये इथे किलोमीटर दाखवत असतं की 1 किलोमीटर पर हॉर्स, किती घंट्यात किती किलोमीटर जाऊ शकते ही स्पीड असते. आणि इथे तुम्हाला डिस्टन्स तुम्हाला दाखवतं की तुम्ही किती कव्हर केलेलं डिस्टन्स आहे. म्हणून ॲडोमीटर इन अ कार मेजर्स डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार, एखाद्या कारने किती डिस्टन्स कव्हर केलं हे चेक केलं जातं. त्यानंतरचा क्वेश्चन्स आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज आर ट्रू. कुठलं स्टेटमेंट्स ट्रू आहे,
आता फर्स्ट स्टेटमेंट आहे सेल्फ पॉलिनेशन टेक्स प्लेस ओनली इन बायसेक्शुअल फ्लावर. सेल्फ पॉलिनेशन फक्त ओनली म्हटलेलं आहे, फक्त बायसेक्शुअल फ्लावरमध्ये सेल्फ पॉलिनेशनच होतं का. सेकंड आहे बायसेक्शुअल फ्लावर्स कॅन पॉलिनेट बोथ बाय सेल्फ अँड क्रॉस पॉलिनेशन. बायसेक्शुअल फ्लावर्समध्ये सेल्फ पॉलिनेशन पण होतं आणि क्रॉस पॉलिनेशन पण होतं. आता दोन्ही ऑप्शनमध्ये काय खरं आहे आपल्याला ते महत्त्वाचं समजून घ्यायचं. एक डायग्राम इथे दिलेली आहे, सेल्फ पॉलिनेशन वर्सेस क्रॉस पॉलिनेशन. आता या ठिकाणी बघा सेल्फ पॉलिनेशन, आता महत्त्वाचा मुद्दा आहे सेल्फ पॉलिनेशन काय आहे. आता पॉलिनेशन हा घटक तुम्हाला माहिती आहे की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. एखादी जे मेल गमीट आहे, पोलन ग्रेन्स म्हटलं तर मेल गमीट, ते ट्रान्सफर होतात एका त्या अँथरवरून स्टिग्मावरती. तर ती गोष्ट एकाच फ्लावरमध्ये होऊ शकतं. ठीक आहे, ती गोष्ट एकाच फ्लावरमध्ये होतं, सेल्फ पॉलिनेशनमध्ये होतं. म्हणजे या अँथरवरती पोलन ग्रेन्स या स्टिग्मावरती जाऊन अटॅच होत आहे, म्हणजे पॉलिनेशन. म्हणजे हे काय झालं, सेल्फ पॉलिनेशन झालं. राईट. आता वेगवेगळ्या क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, एका फ्लावरवरचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरवर जाणे. आता या फ्लावरवरचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावर्सवर जाऊन स्टिग्मावरती जाऊन अटॅच होत आहे, म्हणजे हे क्रॉस पॉलिनेशन झालं. क्रॉस करत आहे एकमेकांना, बरोबर आहे. पण ह्याच फ्लावरवरचे ह्याच स्टिग्मावरती पोलन ग्रेन्स जाऊ शकतं, म्हणजे हे काय झालं, सेल्फ पॉलिनेशन झालं. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन पण होऊ शकतं बायसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल म्हणजे काय, एकाच फ्लावरमध्ये फिमेल गमीट पण आहे म्हणजे गायनोशियम पण आहे आणि त्याच फ्लावरमध्ये मेल गमीट पण आहे, अँड्रोशियम पण आहे, म्हणजे बायसेक्शुअल फ्लावर. दोन्ही सेक्स एकाच फ्लावरमध्ये आहे. या ठिकाणी पण आहे, म्हणजे दोन्ही सेक्स एकाच फ्लावरमध्ये असल्यानंतर सुद्धा सेल्फ पॉलिनेशन पण होतं आणि क्रॉस पॉलिनेशन होतं. म्हणजे फक्त सेल्फ पॉलिनेशन एका बायसेक्शुअल फ्लावरमध्ये नाही होत, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन टेक्स प्लेस ओनली इन बायसेक्शुअल फ्लावर हे चुकीचं असणार. बायसेक्शुअल फ्लावर्स कॅन पॉलिनेट बोथ बाय सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. म्हणजेच याचे आन्सर तुम्हाला त्या कॉन्सेप्टवरून लक्षात येतं की ए इज अ फॉल्स. पहिलं सेल्फ पॉलिनेशन टेक्स प्लेस ओनली इन बायसेक्शुअल फ्लावर हे रॉंग आहे अँड बी इज अ ट्रू. म्हणजे करेक्ट ऑप्शन इज थर्ड. ठीक आहे, 3 नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आपण बघून घेऊ. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज इज बेस्ट सुटेड टू डेव्हलप इंडक्टिव्ह रिझनिंग. आता इंडक्टिव्ह रिझनिंग तुम्हाला हा टॉपिक पेडागॉगीशी रिलेटेड आहे. इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह, आगमनात्मक आणि उद्गामी आणि अवगामी असे दोन. इंडक्टिव्ह म्हणजे काय, उद्गामी मेथड. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण बघितली तर आधी उदाहरणं देतो, म्हणजे जनरल टू स्पेशलाइज, एखादी जनरल उदाहरणं देणं आणि स्पेसिफिक ह्या ठिकाणी जाणं. आता स्पेसिफिक ठिकाणी जात असताना तुम्हाला लक्षात येतं, एखादं एक्झाम्पल जर घेतलं तर आपण जनरल टू स्पेसिफिक चाललो इंडक्टिव्ह, डिडक्टिव्हमध्ये स्पेसिफिक टू जनरल चाललो. आता एखादी गोष्ट स्पेसिफिक आपण सांगितली, जसं आता इंडक्टिव्हमध्ये एखादं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जनरल टू स्पेशल कसं जायचं. आता असं म्हटलं की रमन इज अ हँडसम गाय, पण रमनच नाही, असे रमनसारखे कितीतरी हँडसम. म्हणजे आपण एक जनरल एक हे सांगलं. स्पेसिफिक मुद्दा काय, ऑल बॉईज है ना. अमन इज अ हँडसम, अमर इज अ हँडसम, त्यानंतर प्रफुल इज अ हँडसम. जनरल स्टेटमेंट्स आपण दिले, पण स्पेसिफिक जर स्टेटमेंट त्याचं बघितलं, ऑल बॉईज आर हँडसम असं आपण म्हणू शकतो. म्हणजे तिथल्या जे तेवढे बॉईज असणार ते सगळे हँडसम आहे. म्हणजे जनरल स्टेटमेंट देऊन आपण स्पेसिफिक त्याचा एक मुद्दा सांगितलं, त्याला इंडक्टिव्ह रिझनिंग, इंडक्टिव्ह मेथड असं म्हणतात. तर विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज इज बेस्ट सुटेड टू डेव्हलप इंडक्टिव्ह रिझनिंग. आस्किंग स्टुडंट टू स्टेट लॉज ऑफ रिफ्लेक्शन, हा डायरेक्ट स्पेसिफिक मुद्दा झाला. आपण डायरेक्ट त्यांना लॉज सांगू शकत नाही, म्हणजे स्पेसिफिक आपण सांगू शकत नाही, जनरल काहीतरी आपल्याला द्यावं लागेल. आस्किंग स्टुडंट टू मेजर द अँगल ऑफ रिफ्लेक्शन फॉर व्हेरियस केसेस अँड अँगल ऑफ इन्सिडन्स इन अ प्लेन मिरर. म्हणजे आपण त्यांच्याकडून एक प्रॅक्टिकल घेऊन घेतो, वेगवेगळे मेथड्स घेतो. मेजर द अँगल ऑफ रिफ्लेक्शन मेजर करा आणि व्हेरियस केसेस ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स इन अ प्लेन मिरर. म्हणजे आपण एक जनरल तिथे फॉर्म्युला तयार केला, जनरल काहीतरी गोष्टी आपण सांगत आहोत आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येणार की हे लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहे. आपण हे नाही सांगू शकत डायरेक्ट.
व्हेरीफाय लॉज ऑफ रिफ्लेक्शन एक्सपेरिमेंटली, हे सुद्धा आपण एक्सपेरिमेंट डायरेक्ट करू शकत नाही, हे सुद्धा स्ट्रॉंग आन्सर नाही आहे. सॉल्व न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. आपल्याला इंडक्टिव्ह जर बघायचं असेल तर कुठले प्रॉब्लेम सॉल्व आपण घेऊ शकत नाही. म्हणजे पहिला जे सेकंड क्वेश्चन आहे, आधी आपल्याला त्यांच्याकडून वेगवेगळे मेजर्स त्यांना दाखवावं लागेल की लॉज ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन, वेगवेगळे अँगल आपल्याला दाखवावं लागेल, रिफ्लेक्शनचे अँगल कुठकुठले आहे, आणि अँगल ऑफ इन्सिडन्स इन अ प्लेन मिरर हे सुद्धा आपल्याला त्यांना दाखवावं लागेल. तेव्हा त्यांना लक्षात येईल की लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहे. म्हणजे आपण जनरल स्टेटमेंट सगळे दिले आणि त्याच्यानंतर स्पेशल आन्सरकडे आपण, स्पेशल स्टेटमेंटकडे आपण गेलो. हा एक शेवटचा बघू 10 नंबरचा. 2 sperm ऑफ मॅन फ्यूज विथ 2 eggs ऑफ द वुमन, द ट्विन्स आर फॉर्म. कोणत्या टाईपचे ट्विन्स तयार होणार. म्हणजे हा सुद्धा एक रिप्रोडक्शन जे आपण ॲनिमल्सशी रिलेटेड बघणार आहोत, तर त्यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारलेला आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा CTT मधला, लक्षात घ्या. 2 sperm, 2 sperm इथे या ठिकाणी देऊनच आहे आन्सर, तुम्हाला समजण्यासाठी मी डायग्राम टाकलेली आहे. ठीक आहे. 2 sperm ऑफ मेन म्हणजे 2 sperm जर फिमेलच्या याच्यासोबत फ्यूज झाले विथ 2 eggs, वेगवेगळ्या एग्स सोबत, तर कुठल्या टाईपचे ट्विन्स फॉर्म होणार. आयडेंटिकल की मे बी आयडेंटिकल और फ्रॅटर्नल, की फ्रॅटर्नल ऑलवेज, किंवा कंजॉइंट. कुठले होणार. आयडेंटिकलसाठी काय पाहिजे, इथे तुम्हाला आयडेंटिकल ट्विन्स दाखवणे आणि फ्रॅटर्नल ट्विन्स आहे. आयडेंटिकल ट्विन्ससाठी 1 egg 1 sperm आणि एकच एम्ब्रियो फॉर्म होतं स्टार्टिंगला, आणि त्या एम्ब्रियोचे फर्टाईल जो एक झायगोट फॉर्म झालेला असतो आफ्टर द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमीट, एक झायगोट फॉर्म होतो आणि त्याचे 2 एम्ब्रियो वेगवेगळे फॉर्म होतात आणि त्या 2 एम्ब्रियोपासून ट्विन्स फॉर्म होतात. म्हणजे याला म्हणतात आयडेंटिकल. म्हणजे हे नसणार, कारण 2 स्पर्मचा उल्लेखच नाही आहे इथे, सिंगल स्पर्मचा आहे. आता 2 स्पर्मच्या इथे तुम्हाला सांगितलेलं 2 eggs आणि 2 sperm फॉर्म 2 झायगोट, 2 झायगोट फॉर्म करणार आणि त्या 2 झायगोटपासून 2 वेगवेगळे एम्ब्रियो फॉर्म करणार आणि 2 एम्ब्रियोपासून वेगवेगळे ट्विन्स सुद्धा फॉर्म करणार, वेगवेगळे ऑफस्प्रिंग सुद्धा फॉर्म करणार. म्हणजे हे एक्झाम्पल आहे आपलं फ्रॅटर्नल ट्विन्स. यांनी सेकंडमध्ये दिसलं मे बी आयडेंटिकल. आयडेंटिकलचा प्रश्नच येत नाही, आयडेंटिकल येणारच नाही. आयडेंटिकल फक्त या ठिकाणी येणार 1 egg आणि 1 sperm. म्हणजे हे सुद्धा आन्सर रॉंग असणार आणि हे सुद्धा रॉंग असणार. थर्ड आहे फॅटर्नल. करेक्ट आन्सर इज फॅटर्नल, ऑलवेज फॅटर्नल. जर 2 sperm आणि 2 eggs असणार तिथे नेहमी फॅटर्नल ऑफस्प्रिंग फॉर्म होणार, फॅटर्नल ट्विन्स फॉर्म होणार, कंजॉइंट नाही, एकमेकांना कंजॉइंट पण नाही येणार. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन जर बघितलं तुम्ही, करेक्ट ऑप्शन जर बघितलं तर फॅटर्नल ऑलवेज, 3rd नंबरचं. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सिलेबस सांगितला मी, सिलेबस कशा पद्धतीचा असतो. बेसिक तुम्हाला CTT TETचा सिलेबस समजावून सांगितला, त्यामध्ये साम्य कुठले कुठले घटक सिमिलर आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलं. आणि मागच्या वर्षी प्रिव्हियस इयरमध्ये आलेले क्वेश्चन्स काही घेतले, काही रिफ्लेक्शन बेसवर घेतलं, काही आत्ता जो घेतला ट्विन्सवर घेतला, काही कार स्पीडवर घेतला, कुठले मतलब मिजर्स म्हणजे काय की एक SI युनिट वगैरे विचारतात. SI युनिट, CGS युनिट, कुठल्या गोष्टीसाठी स्पीडचं SI युनिट काय आहे, वर्कचं SI युनिट काय आहे, न्यूटनचं SI युनिट काय आहे, मासचं SI युनिट काय आहे, वेटचं काय आहे, डिफरंट टाईप्स ऑफ आपण वेगवेगळे क्वेश्चन आणि पेडॅगॉगी बेसवर सुद्धा क्वेश्चन आपण घेतलेले आहे. तर इथेच आपण हा लेक्चर थांबवून देऊ. पुन्हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघू आणि काही बेसिक कन्सेप्ट बघू. आता हे लक्षात ठेवा, कुठल्याही प्रश्नाचे आन्सर देत असताना तुमचे त्या प्रश्नाशी रिलेटेड, त्या घटकाशी रिलेटेड कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्हाला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. कन्सेप्ट प्लस तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे महत्त्वाचे आहे. जर तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन स्ट्रॉंग असले आणि कन्सेप्ट त्या बेसवरती स्ट्रॉंग असले तो घटक, तर तुम्हाला एलिमिनेशन मेथडसुद्धा वापरू शकतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इझिली देऊ शकतो. इथेच आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.